तर हाय गाईज, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज 28 तारीख आहे, शुक्रवार. तर आपण आज पालखी सोहळ्याला जाणार आहे. आणि आता मी कामावरून येऊन आवरले सगळं. आणि आता जायचं आपण डायरेक्ट पालखी सोहळ्याला. तर आज भाजी आहे कोबीची, आणि मम्मी कोबी चिरायला आली. आणि ह्यो अभ्यास करत बसले ह्याच्या स्टाईलमध्ये. तर तसंच का बसायचं खरं? कसली ऊर्जा? सूर्यप्रकाश. आम्ही कधी अभ्यासच करत नाही ग, आवडतच नाही ना. तर चला आपण जाऊया अंबाबाई मंदिरात पालखी सोहळा बघा. पहिला गेट उघडून घेऊया. प्राणी तर त्यामुळं प्राणी म्हणजे कुत्रे येतात, त्यामुळं ते हे केले. मम्मीने शीट उघडीच ठेवलेली. तुम्हाला तर माहितच आहे, मम्मी घरात असली की मम्मीचीच गाडी घेऊन जाते आपण. म्हणजे कसं शूटला बरं पडते एका हातानं गाडी चालवाय. गाडी लॉक करूया गाडी. तर आत्ता आपण इथं पोचलोय आपल्या नेहमीच्या स्पॉटला. गाडी पण लावल्या आणि आता निघालो आपण अंबाबाई मंदिरात. आणि आज दुसऱ्या दरवाजाने जायचं आहे, घाटी दरवाजाने जायचं आहे लई दिवसानं. कारण आपण इकडच्या दरवाजानं कायमच जातोय, आज घाटी दरवाजाने जायचं आहे. तर आपण ह्या दरवाजाने जायचं नाही, आपण जायचं आहे घाटी दरवाजा. हे आहे ज्योतिबा मंदिर, घाटी दरवाजाच्या बाहेरच आहे. आणि हा आहे घाटी दरवाजा. तर फुलांचे दुकान पण भरपूर आहेत. मंदिर आहे म्हणलं असणारच ते काय. घाटी दरवाजा म्हणजेच उत्तर दरवाजा. आपलं क्रॉक्स ठेवूया. शुक्रवार असल्यामुळे गर्दी असणार आहे.
तर आपण पहिला मुख्यदर्शन घेऊन येऊया आणि मग आपल्या जागेवर बसूया. हे पत्रा हे आपला जुना कोंडा आहे, ते अजून काम चालूच आहे. काहीतरी कार्यक्रम आहे. काहीतरी कार्यक्रम आहे वाटतं. तर आता आपलं दर्शन घेऊन झाले. कलर ग्रँड कर ग्रँड सिंपल हे काय होते आतूनच कर डायरेक्ट गॅलरीतच कर डायरेक्ट तिथूनच करतेस का खरं मग ह्याला फोटो पिस कडे नाही नाही आता मी केले गे कसलं भारी गेले बाहेर इफेक्ट मारण्यापेक्षा का नाही बघ इकडं हे एक्सप्लोर कोल्हापूर कुठला इफेक्ट नाही आहे गाईड करताना करून अपलोड केलं इंस्टावर दिलास अरे रे महालक्ष्मी हा एक्सप्लोर कोल्हापूर गाईड करताना महालक्ष्मी पेजला सप्लायशी सरस बडवू दे आंबवड तर आत्ता आपण दरवेळीप्रमाणे पालखी बघून झाल्यावर तो बघायला आले. गर्दी बघा भरपूर इकडं बघा. आता तो भरून गेल्यात.
आधी भरलेल्या असतात तरी पण जरा नंतर भरतात शेवटीला. महाप्रसाद वाटप करून घ्या. महाप्रसाद वाटप करून घ्या व्हिडिओचा. तुला पाठवली की रे? अरे नाही माझं कॅन्सल झालं ते फोन आला म्हणून. कमी बोलायचं, कमी बोलायचं जरा. हा काम केलं झालं सगळे हवायला होते. या वयात ते मग काय म्हणायचं सांग. तिळगुळ एक रोडच बोल म्हणतात ना. ए चला रे कामाचं बघ. काय म्हणणार गोड झालं काढून टाक रे. एवढं दिलाय काय ना? एवढं दिलाय तू आणि आलायस एवढं? अरे माझ्या हातात ढीगभर तिळगुळ, कोण खाणार आहे एवढं? इथं काय रे? डोक्यावर घे किती. तर आत्ता आपलं पालखी सोहळा आणि तो पण बघून झाला आणि आता आपण डायरेक्ट निघाले घरला, कारण लय लेट झालाय. घरातनं फोन पण आल्यात. तर आपण आलो आता आपल्या गाडीपाशी. आमच्या इथं देवकर पाण्याला हा रस्ता करायला सुरू आहे. सगळे खडे टाकून ठेवल्या आणि गाड्या घसरण्याचे चान्सेस भरपूर आहेत. तर आत्ता आपण घरात पोचलोय आणि आता पहिला जेवून घेऊया. तर आता जेवायला आणि जेवायला भाकरी, भाजी, आमटी आणि पापड. तर आत्ता माझं जेवण झाले आणि आज आपण जास्त काय बघितलं नाही, फक्त पालखी बघितल्या. कामावर यायला जरा लेट झाल्यामुळं. तर हा व्हिडिओ मी इथंच संपवतो. थँक्यू फॉर वॉचिंग. चला बाय बाय.